नाशिक रोड येथील सिन्नरफाटा महापालिका दवाखान्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सभापतींनी बुधवारी सकाळी दवाखान्याला अचानक भेट देत कामकाजाची पाहणी केली असता दवाखान्यात केवळ 2 कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले, तर संबंधित डॉक्टर आणि इतर कर्मचारी अनुपस्थित होते। नागरिकांकडून डॉक्टर वेळेवर येत नाहीत, सलाईनसह मूलभूत आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाहीत आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या तक्रारी सभापतींकडे सातत्याने येत होत्या। या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी सभापती रमेश धोंगडे यांनी डॉक्टर धनेश्वर यांच्या समवेत दवाखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर सुमारे अर्धा तास डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची वाट पाहिली, मात्र सकाळी 9:15 वाजेपर्यंतही संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी हजर न झाल्यानं उपस्थिती नोंदवहीत त्यांची गैरहजेरी नोंदवण्यात आली। यानंतर सभापती रमेश धोंगडे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक शब्दात तंबी देत नियमित उपस्थित राहून नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा देण्याचे निर्देश दिले। 9:10 सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र सिन्नरफाटा या ठिकाणी अचानक भेट दिलेली असताना कर्मचाऱ्यांपासून सर्वांचा वेळ 9 वाजेचा असतानाही 9:15 झाले तरी त्या ठिकाणी 2च कर्मचारी आढळून आले आणि बाकीचे त्या ठिकाणी कोणी उपलब्ध झालं नाही। तर मी लगेच ताबडतोब त्या ठिकाणी पहिला डॉक्टर धनेश्वरांना फोन केला, त्यानंतर अमित रंजन अतिरिक्त आयुक्त यांना फोन केल्यानंतर त्या ठिकाणी धनेश्वर सर सुद्धा आले आणि त्या ठिकाणी पाहणी केली असताना त्या ठिकाणी अनेक कर्मचारी वेळेत हजर झालेल्यांना दिसून आढळून आले आम्हाला गैरहजर, म्हणून त्या ठिकाणी आज त्यांची ॲब्सेंटी लावण्यात आली आणि कामाची शिस्त, कामाची जी वेळ आहे आपली, ती वेळ कर्मचारी असो डॉक्टर्स असो त्यांनी आपली वेळ पाळावी असे मी त्या ठिकाणी डॉक्टर धनेश्वर यांना आदेशित केलं। त्यावेळेला त्यांनी खडे बोल त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना सुनावले, उद्यापासून मला शिस्त पाहिजे, मी कधीही राहून मरू शकतो, कधीही येऊ शकतो त्या ठिकाणी केंद्रावर। आणि म्हणून प्रामुख्याने जी आपली वेळ दिली लोकांना वेटीस धरणं, केस पेपरचं 9:15 झाले तरी केस पेपरचं उघडलेलं नव्हतं, त्या ठिकाणी ते हजर कर्मचारीच हजर नव्हते। त्यांनी कारणं सांगतात का रेल्वेत आहे, ट्रेन लेट झाली, अशा गोष्टी जर असेल तर मग ते लांबून येणाऱ्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या जागेवर द्या, त्या ठिकाणी इथला लोकल जो असेल कर्मचारी त्यालाच तिथं बसवा। पण अशा परिस्थितीमध्ये कुठलीही आम्ही बाब खपून घेणार नाही। या अचानक पाहणीमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली असून नागरिकांनी सभापतींच्या कारवाईचे स्वागत करत अशा पाहण्या नियमित व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।